महाभारताच्या वनपर्वात एक कथा आहे। युधिष्ठिर सूर्यनारायणाची उपासना करीत असत। त्यांना एक अक्षय पात्र सूर्यनारायणाने दिले होते। श्रीरामांनाही सूर्यानेच शक्ती दिली होती। या शक्तीनेच त्यांनी रावणाचा वध केला होता। श्रीरामानेही हाच आदर्श आपल्या समोर ठेवला आहे की जरी मी ईश्वर आहे तरी मी सूर्यनारायणाची उपासना करतो। धर्माबरोबर नीतीचा विवाह म्हणजे संबंध न आला तर नीती विधवेसारखी होते आणि नीतीशिवाय धर्म विधूर होय। द्रव्योपार्जन म्हणजे तसा तर धर्मच होय, पण ते धर्मानुकूल व्हायला हवे। धर्माच्या राज्यात कोणीही दुःखी नव्हते। मुलगा आई वडिलांची आज्ञा पाळत असे। त्या काळी राजा धर्मनिष्ठ होता म्हणून प्रजाही धर्मनिष्ठ होती। युधिष्ठिराला राज्याभिषेक करून श्रीकृष्ण द्वारकेला गेले। तेथील प्रजाजनांनी त्या रथयात्रेचे दर्शन घेतले। रथात विराजमान आहेत अशा स्वरूपात श्रीकृष्णाचे रोज ध्यान करा। त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म आहेत। रथ सोन्याचा आहे। या शरीररूपी रथात श्रीकृष्णाचे दृश्य पहा। आपल्या हृदय सिंहासनावर बसवून भक्तजन प्रभूचे दर्शन घेत असतात। ज्ञानीजन ललाटाचे ठाई समाधी अवस्थेत ब्रह्मदर्शन घेत असतात। द्वारकाधीशांनी द्वारकेत प्रवेश केला। नगरजन म्हणाले, प्रभो, आपल्या कृपेने तसे सर्व ठीक आहे। आपले दर्शन होत होते हेच एक दुःख होते। सर्वांनाच कृष्ण दर्शनाची आतुरता होती। भगवंतांनी अनेक रूप धारण केली आणि 16,000 राण्यांसह राजवाड्यात प्रवेश केला। भगवंत वाणी चतुर होते। ते सर्व राण्यांना म्हणतात की मी तुझ्याच घरात प्रथम आलो आहे। दुसरे दिवशी राज्यात प्रेम कलह माजला। भगवंताची ही दिव्य लीला आहे। त्या समयी कामदेव कृष्णाशी लढण्यासाठी आला। रास क्रीडेत कामदेव हरला होता, तरीही त्याच्या मनात हुरहुर लागून राहिली होती। त्याला वाटत होते ज्यावेळी कृष्ण बालक होते त्यावेळी मी हारलो, यात काय मोठे आश्चर्य नाही। कामदेव कृष्णाला म्हणतात, जेव्हा सुंदर स्त्रिया तुमची सेवा करीत असतील त्यावेळी मी तुमच्याशी लढेन। सुंदर प्रेमळ हावभावानी राण्यांनी श्रीकृष्णाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला, पण कृष्ण अजिंक्यच राहिले। वनात वृक्षाखाली बसून कामाला जिंकणे तर ठीक आहे, पण अनेक राण्यांच्या सहवासात राहून कामाला जिंकणारा एक भगवान परमात्मा धन्य होय। श्रीकृष्णाचे चिंतन करणाऱ्याला जर काम त्रस्त करू शकत नाही तर कृष्णाला तो कसा त्रस्त करू शकेल। ईश्वर तोच होय की जो कामाच्या अधीन होत नाही। जो कामाच्या अधीन होतो तो जीव होय। कामदेव श्रीकृष्णाला पराजित करू शकला नाही। त्याला आपल्या धनुष्यबाणांचा त्याग करावा लागला। श्रीकृष्ण योगेश्वर आहेत तर शंकर योगीश्वर आहेत। प्रवृत्तीत पूर्णतः राहूनही तीत आसक्ती न होणारा योगेश्वर व निवृत्तीत राहून स्वरूपी स्थिर होणारा तो योगीश्वर। जय जय राम कृष्ण हरी।